शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र सचिन भाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं आज या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण अशा बागेमध्ये आलेलो आहोत. या बागेला पूर्वी झाडं काडीवर गेले होते आणि पिवळे पडलेले होते आणि मागच्या वेळेस आपण जो व्हिडिओ बनवला होता तेव्हा याला फुलं होते. तर आज आपण याला फळाची क्वालिटी वगैरे क्वांटिटी वगैरे बघू शकतात. आपल्यासोबत शेतकरी आहेत. तर आता शेतकरी प्रथम तुम्हाला परत परिचय करून देतील. मागच्या व्हिडिओमध्ये तर दिलाच होता, तरी पण आता प्रथम परिचय करून देतील. दादा नमस्कार. नमस्कार. माझं नाव बालाजी शिवाजी कल्लोरे, राहणार पांढरी पिंपळगाव, तालुका जिल्हा संभाजीनगर. तर तुम्ही आता हे बघताय, आजची तारीख सांगा शेतकरी बंधूंना. आजची तारीख आहे किती तारीख आज? जुलैची जुलै 4 तारीख. जुलै 4 तारीख आहे आज. बरोबर. आणि आपण मागचा व्हिडिओ काढला होता आपण 25 डिसेंबरला काढला होता. हा, फेब्रुवारी मध्ये काढला होता आपण. नाही, 25 फेब्रुवारी. फुलं वगैरे होते आणि सेटिंग अवस्थेमध्ये होते. बरोबर. तर तुम्हाला आता आपण पूर्वी तर तुम्ही सांगितलेलं आहे, याला न्यूट्रिया फॉर्म्युला वापरला, ओमनिमोल वापरलं, मिक्सोमॅक्स वापरलं, आणि तसेच के बोरॉन वापरलं, के बोरॉन आणि CBZ त्याच्यानंतर वगैरे वापरलं. सीबीझेड वापरलं होतं. हा, तर आता याला आपण जी आता फवारणी दिलेली आहे ओमनी अल्ट्रा के वापरलेलं आहे. ओमल हा, मागच्या फवारणीमध्ये साईज साठी ओमनी अल्ट्रा के वापरलेलं आहे. आणि याला तुम्ही बाकी मंगूसाठी त्यासाठी काय फवारणी दिली आहे? आपण मुंगूसाठी आपण मागच्या वेळेस एक फवारणी केली, तेव्हा सिलिकॉन एक त्याच्यामध्ये टाकलं, नगाडा टाकला, बरोबर. त्याच्यानंतर बोरान टाकलं, आणि अजून एक रिडोमिल टाकलं. रिडेमोल टाकलं. बरोबर. रिडोमिल मुळे बुरशी जे आपल्या आता याच्याला थोडीशी बुरशी आलती आणि थोडासा फरक याला असा ढवळं तुम्हाला मी फोन केला, तर मग तुम्हाला सांगितलं तुम्ही येणार कमी, आणि आता 4 दिवसातच कमी झाला त्याचा. 4 दिवसात आज आपला 4था दिवस आहे, आपण फवारणी केली, 4 दिवसातच त्याचा कमी, त्याचा म्हणजे आणि साईज बी वाढली. त्याच्या अव्वल तुम्ही एक मला फवारणी दिली ती नागाडा सगत, सिलिकॉन एक मारलो होतं आणि ओमनी अल्ट्रा. हे ना झाड जे हे काढून किंवा आले आणि साईज बी वाढवली. शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकता, हे आपण जेव्हा ती फवारणी केली, शेतकरी बंधूंनो तुम्ही बघू शकतात, मोसंबीची साईज वगैरे तुम्हाला दिसत असेल. साईज आणि क्वालिटी आणि क्वांटिटी तुम्ही पाहू शकतात. इकडे पण पाहू शकता तुम्ही शेतकरी बंधूंनो, या पद्धतीने माल हा लागलेला आहे. जे आपण ज्याचं व्हिडिओ काढलं त्याचं जे आपली जे आपण व्हिडिओ काढला होता, जे आम्ही फुल धारणाचे मला काढलेला व्हिडिओ येतोच व्हिडिओ हा. बरोबर. शेतकरी बंधूंनो, इकडे पण तुम्ही बघू शकतात, आपण मागच्या व्हिडिओ मध्ये हे झाड पण दाखवलं होतं. तुम्ही हे पण पाहू शकतात, मालाची क्वालिटी आणि क्वांटिटी. हेच नाही तर तुम्ही इकडे पण बघू शकता शेतकरी बंधूंनो. तसेच शेतकरी बंधूंनो, तुम्ही या झाडाचा माल पण पाहू शकतात. तसेच एकच झाड फुटला असं नाही शेतकरी बंधूंनो, तुम्हाला प्रत्येक झाड हे तुम्हाला फुटलेलं दिसल. प्रत्येक झाड हे फुटलेलं दिसल. साईज आणि क्वालिटी वगैरे क्वांटिटी दिसल. हे झाड तुम्ही दाखवा शेतकरी बंधूंना, मालाची क्वालिटी आणि क्वांटिटी दाखवा. हे इकडे बघू शकतात, हे दाखवा. बाकी या शेतकरी बंधूंना काय सांगसाल तुम्ही? बाकी शेतकरी बंधूंना आपण हे जे न्यूट्रिअपची ट्रीटमेंट तुम्ही घेतलेली आहे एकदम खूपच चांगली आहे. आणि यांची जी किट आहे आज सगळ्यांनी वापरली पाहिजे, कारण याचा रिझल्ट न्यूट्रिया फॉर्म्युला 1 आणि 2 हे दोन त्यांचे घटक आहे. हे दोन्ही बी कामाचे आहे आणि ते दुसरं आपण टाकण्यापेक्षा हे जर यूज केलं तर मला याचा रिझल्ट भेटलेला आहे. कारण मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं तर माझे झाडं पुरे आघाडीवर होते, त्यांनी ती फवारणी दिल्यामुळे झाडं फूट झाली आणि चांगले फुटले. त्याच्यानंतर गळीसाठी बी त्यांनी मला भारी औषध दिलं, त्या गळ बी नाही झाली. आणि आज जो माल आहे फक्त त्या न्यूट्री फॉर्म्युलाच्या यांच्या किटमुळेच माल आहे. बरोबर. आणि तुम्ही इथून पुढे यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे ही माझी इच्छा. शेतकरी बंधूंनो, बघा, आज आपण न्यूट्रिअपची उत्पादने या बागेसाठी दिलेली आहे. तर जबरदस्त अशी फूट चांगली आहे, मालाची साईज चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे, क्वांटिटी भरपूर प्रमाणात आहेत. आणि आज जे मंगू वगैरे जे समस्यामुळे शेतकरी परेशान आहेत, मंगूवर समस्यामुळे जे शेतकरी परेशान आहेत, तर ते शेतकरी त्यांना एकच फवारणी वगैरे सांगू इच्छितो मी. फवारणी वगैरे त्यांनी मंगूसाठी नागाटा या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. तसेच शेतकरी बंधूंना आपल्या फळाची साईज वगैरे बनत नसेल, क्वालिटी नसेल झाडाला, तो ओमनी अल्ट्रा के या उत्पादनाचा वापर करायचा आहे. ओमनी अल्ट्रा के एका 200 लिटर पाण्यासाठी 500 मिलीचा वापर करायचा आहे. त्याच्यासोबत आपण रिडोमिल या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या फळाची गळ होणार नाही, फळाची साईज बनल आणि क्वालिटी वाढण्यासाठी मदत होईल. तर शेतकरी बंधूंनो, आपले झाडं जर पिवळे असतील तर त्याला मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर करायचा आहे, मिक्सोमॅक्स द्यायचं आहे. आणि शेतकरी बंधूंनो, आता आपल्याला मृग बहार धरायचा आहे किंवा आंब्या मालासाठी तुम्हाला झाडाचं नियोजन करायचं असेल, खताचं नियोजन करायचं असेल, तर नक्की तुम्ही या उत्पन्नाचा वापर करा. न्यूट्रिया फॉर्म्युला प्रति झाड 200 ते 300 ग्रॅम कमीत कमी झाडाच्या वयानुसार हे टाकणं गरजेचं आहे.
हे टाकल्यामुळे तुमच्या झाडामध्ये क्वालिटी, क्वांटिटी आणि पानाची संख्या भरपूर वाढणार आहे शेतकरी बंधूंनो. ज्या झाडावर जास्त पानं त्या झाडाला जास्त फुलं. हे गणित हे मोसंबी आणि संत्रा उत्पादक शेतकरी बंधूंनी ध्यानात घ्यायचं आहे. आता संत्रा उत्पादक शेतकरी बंधूंनो मरगबार धरतायत, पण झाडं एकदम काडीवानी झाली असतील तर अशा झाडाकडून आपण फुलधारणाची अपेक्षा करू शकत नाही. अशा झाडांसाठी शेतकरी बंधूंनी प्रथम ते झाडं बनवण्यावर ध्यान द्यावं, झाडावर क्वालिटी, पानाची कॅनोपी वाढवण्यावर ध्यान द्यावं. जेव्हा कॅनोपी वाढेल तेव्हा तुमची फुलधारणा ही बिगर औषधाच्या फवारणीने सुद्धा होणार आहे. शेतकरी बंधूंनो ही गोष्ट लक्षात घ्या. झाडं बनवण्यावर ध्यान द्या. ज्या झाडाची क्वालिटी खराब असेल त्यांनी पहिले झाडं बनवा, नंतर आपण माल धरण्यासाठी याला प्रयत्न करणार आहेत. इकडे शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीने आपण हे बाग बघितलेला आहे. पूर्ण बाग 500 झाडांचा बाग आहे आणि एकदम जबरदस्त असा बाग आहे. एक एक झाड, एक एक क्विंटलचा माल या झाडावर लोड आहे. आणि आपण हार्वेस्टिंगला पण तुम्हाला या झाडामध्ये किती माल वगैरे निघाला हे नक्की सांगू. त्यासाठी तुम्ही आपला कृषी मित्र सचिन भाटे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.